संगमनेरमध्ये पोफळेमळा, विठ्ठल मंदिरासमोर बीएड कॉलेजजवळ अकोले बायपास या ठिकाणी केम हॉस्पिटल म्हणजेच कल्पतरू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या भव्य हॉस्पिटलचं उद्घाटन झालं। याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, श्रीताई थोरात, गुलेवाडी युनियन बँकेचे चीफ मॅनेजर संदीप पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कल्पतरू हॉस्पिटल अर्थातच केम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राजेंद्र म्हस्के, डॉक्टर सुशांत गीते, डॉक्टर संदीप बोरले, डॉक्टर बाळासाहेब मेहत्रे, डॉक्टर अमित शिंदे, डॉक्टर सखाराम धनकुटे आणि प्रशासकीय अधिकारी महेश वावळ यांनी या सर्व अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी सुविधांयुक्त 100 बेडचे हॉस्पिटलची उभारणी केली आहे। या हॉस्पिटलमध्ये हृदयविकार समर्पित स्त्रीरोग तज्ज्ञ विभाग, अपघात विभाग, मूत्रविकार जनरल मेडिसिन, छातीचे विकार, पॅरालिसिस, सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, गुडघा विकार, मेंदू आणि मणके विकार शस्त्रक्रिया, कॅचिओलॉजी, रेडिओलॉजी, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, डायलिसिस सुविधा अशा सर्व वैद्यकीय सेवा एकाच छताखाली मिळणार आहेत। यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गीते, डॉक्टर अमित शिंदे आणि डॉक्टर रुपाली शिंदे यांनी हॉस्पिटलबद्दल माहिती दिली व डॉक्टर बोरले यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे व नातेवाईकांचे आभार मानले। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। साहेब समोर बघा ना। डॉक्टर साहेब बरं ताईने एकच काम केलं। समोर बघा, समोर आई समोर। ओके एवढं चांगलं दिसून राहिलं तर मी लागतं इतके चांगलं नसेल। किती सर आले आले चलो सुशांत सर थोडं पुढे इथे ना। Allah saya ki fotoğraf almalı ki hill station'lar समोर कसं पाहिजे गाडी 4 वाजता खुलते आपण
कसं आहे कशा करता मी इथं प्रत्येक क्षणावर गेले पूर्ण करायचं अपुरं करायचं नाही पूर्ण केली. सन्मान सत्कार आज या ठिकाणी होतो आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये संगमनेरची भरारी ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली ते लोकनेते नामदार थोरात साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतो आहे. त्यांना मार्गदर्शन आणि स्वतः सर्जन असलेले संगमनेरचे प्रतिज्ञ सर्जन सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतो आहे. धन्यवाद. स्वच्छ आणि सुंदर संगमनेर बनवणाऱ्या आदरणीय ताईंचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतो आहे. धन्यवाद ताई. यानंतर डॉक्टर तज्ञ आहेत आणि आजच्या या कार्यक्रमात उपस्थित आहेत. ताईंचा सन्मान सत्कार डॉक्टर बोरोले मॅडम या ठिकाणी करतायत. आदरणीय डॉक्टर साहेबांना विनंती आहे की अमितजी मिश्रा गुलेवाडी बँकेचे मॅनेजर डॉक्टर बाळासाहेबजी मेहत्रे यांना विनंती आहे की थोरात त्याचप्रमाणे डॉक्टर सकाराम गणकुटे यांना विनंती आहे डॉक्टर माणिकरावजी शेवाळे आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं केएम हॉस्पिटल याचा लोकार्पण सोहळा आपले नामदार संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते माननीय बाळासाहेबजी थोरात माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुधीरजी तांबे सर माजी विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर सन्माननीय अतिथी सौ दुर्गाताई तांबे नगराध्यक्षा संगमनेर नगर परिषद माननीय डॉक्टर जयश्रीताई थोरात संस्थापिका एकविरा फाउंडेशन त्याचबरोबर वेळात वेळ काढून आज उपस्थित असलेले सर्व मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी संचालक आणि आम्हा सर्वांचे हितचिंतक नातेवाईक मित्रमंडळी या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मोलाचे सहकार्य लाभलेले संगमनेर नगर परिषद अधिकारी इंजिनियर्स पत्रकार व मोलाचा सिंहाचा वाटा असलेले सर्व कामगार यांचे मी केएम हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर्स व स्टाफ यांच्यातर्फे मनापासून स्वागत करते. तसेच अनवधानाने ज्या मान्यवरांचा उल्लेख करायचा राहून गेला असेल त्या सर्वांचेही आम्ही स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढून या समारंभास आवर्जून उपस्थित राहिलात, आम्हाला शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिलेत त्याबद्दल केएम हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर्स आणि स्टाफ यांच्यापासून आम्ही तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. या उद्घाटन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमचे लोकनेते माजी महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर सुधीरजी तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात, अजयजी फटांगरे साहेब, शेवाळे साहेब आणि इतर सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो, मी थोडक्यात हॉस्पिटलची माहिती देण्यासाठी आणि प्रास्ताविक करण्यासाठी उभा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही.
आता इथे पाठीमागं हॉस्पिटलचे जे काही डायरेक्टर्स आहेत, KM हॉस्पिटल, अर्थात अनेकांना शंका आहे KM हॉस्पिटल म्हणजे काय, तर स्पष्ट सांगतो की KM हॉस्पिटल म्हणजे कल्पतरू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आणि याचे सगळे डायरेक्टर्स जे आहेत तर त्यांची यादी जर तुम्ही बारकाईनं वाचलीत तर त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र म्हस्के, डॉक्टर सुशांत गीते, डॉक्टर बोरले, डॉक्टर मेहत्रे, डॉक्टर गणगुटे, डॉक्टर सौ रुपाली शिंदे आणि महेश वाव्हाळ. तर ह्या सगळ्यांची नावं जर तुम्ही बारकाईने वाचता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हे सगळे अनुभवी लोक आहेत. कमीत कमी 15 ते 20 वर्षाचा त्यांना वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव आहे. याच्यातलं कुणीच नौखं नाहीये. आणि तरीही यांचं स्वतःचं म्हणावं असं हे पहिलंच हॉस्पिटल आहे. हे 15-20 वर्षांच्या वैद्यकीय सेवेनंतर सुद्धा स्वतःचं हॉस्पिटल बांधायला त्याला 15-20 वर्ष लागली आहेत. म्हणजे कदाचित आम्हीच एक असावं की आमचं एक छोटंसं 10-12 बेडचं हॉस्पिटल होतं आणि काही कारणामुळे, म्हणजे स्पष्ट सांगायचं तर बॉम्बे नर्सिंग होमच्या अडचणी, सगळ्या लिगल नोटिसेस आणि त्या सगळ्या किचकट प्रक्रियेमुळे आम्ही ते 4-5 वर्षापूर्वी बंद केलं. पण बाकी सगळ्यांचं हे पहिलंच हॉस्पिटल. आणि दुसरी गोष्ट की हे सगळे लोक सर्वसामान्य परिवारातून आलेले आहेत. म्हणूनच तर हॉस्पिटल, पहिलं हॉस्पिटल व्हायला 10, 12, 15, 20 वर्ष लागली. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या एक लक्षात येईल की हे सगळे कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर डॉक्टर तांबे हॉस्पिटलशी संबंधित होते. म्हणजे डॉक्टर राजेंद्र म्हस्के तर 25 वर्ष तिथले RMO होते. त्यांनी सगळं सांभाळलं. 25 वर्षानंतर त्यांनी दुसरीकडे म्हणजे सुरू केलं. त्यानंतर सुशांत गीते, डॉक्टर बोरले हे सुद्धा कन्सल्टंट होते तांबे हॉस्पिटलला. माझी पत्नी डॉक्टर रुपाली शिंदे आणि डॉक्टर गणगुटे यांनी सुद्धा आपली अॅनेस्थेशिया सेवा तांबे हॉस्पिटलला प्रदीर्घ काळ दिली. आणि मला वाटतं यांच्या जडणघडणीमध्ये तांबे हॉस्पिटलचा, म्हणजे तांबे हॉस्पिटल जी कार्यशैली आहे किंवा तांबे हॉस्पिटलची जी मॉरॅलिटी असेल तर त्याचा संस्कार त्यांच्यावर झालेला आहे. आणि कदाचित त्यांची टीम तिथंच तयार झालेली असावी. स्थान होतं की कोणालाही काही अडचण येऊ, वैद्यकीय समस्या येऊ, कुठं ऍक्सिडेंट हो, तर पहिलं आठवायचं तांबे हॉस्पिटल. आणि मला वाटतं हा तांबे हॉस्पिटलच्या संस्कारांचा किंवा कार्यपद्धतीचा पुनर्जन्म असल्यामुळं एक गेल्या लवकरच हे हॉस्पिटल ते लोकांच्या मनात ते स्थान मिळवेल याच्यात मला तीळ मात्रही शंका नाही. आता ह्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे एक सामूहिक प्रयत्नातून 7-8 डॉक्टर एकत्र येऊन, सर्वसामान्य घरातले डॉक्टर्स एकत्र येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी बांधलेलं पहिलंच नॉन कॉर्पोरेट हॉस्पिटल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हॉस्पिटल बांधणं, ते सांभाळणं, ते चालवणं ही इतकी किचकट गोष्ट झालेली आहे. तांबे काका इथं बसलेले आहेत, त्यांना आठवत असेल की आमच्या वडगाव पानच्या हॉस्पिटलला ते 100 वॅटच्या बल्बमध्ये ऑपरेशन्स करायचे. तर अॅनेस्थेशियाला कोणी नसायचं, पप्पाच अॅनेस्थेशिया द्यायची. तर अशा परिस्थितीत त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. पूर्वीचा काळ होता की एखादा मुलगा बहुजन समाजातला, सर्वसामान्य कुटुंबातला, मध्यमवर्गीय कुटुंबातला जेव्हा डॉक्टर व्हायचा, मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडायचा, तो काय करायचा, 2 खोल्या कुठेतरी रेंटवर घ्यायचा, स्टेथोस्कोप घ्यायचा, एक बाकडं टाकायचा, टेबल खुर्ची मांडायचा, एका खोलीमध्ये OPD करायचा, एका खोलीमध्ये एखादी कॉट टाकायचा, सलाईन लावायचा आणि आपला दवाखाना सुरू करून द्यायचा. आणि मग हळूहळू जसं जसं त्याचं पेशंट वाढतील तसं तसं त्याचं हॉस्पिटल मोठं होत जायचं. पण आत्ताच्या घडीला काही कायदेशीर अडचणींमुळे ही गोष्ट शक्य नाही. मग त्याची सोशिओ पॉलिटिकल कारण काही त्याच्यात मी जात नाही, परंतु ही गोष्ट आता शक्य नाहीये की इतक्या अडचणी असतात. नवीन हॉस्पिटल बांधायचं म्हणजे इतका खर्च वाढलेला आहे, कोटीच्या घरात इन्व्हेस्टमेंट असते, स्वतःची जागा पाहिजे, त्यानंतर त्या जागेचं डिझाईन पाहिजे, ते हॉस्पिटलची बांधकाम परवानाच हॉस्पिटलच्या नावाने पाहिजे, ते डिझाईन मंजूर घ्यावं लागतं, मग फायर ऑडिट करावं लागतं, स्ट्रक्चरल ऑडिट करावं लागतं, इलेक्ट्रिकल, हे एका माणसाला आता शक्य नाहीये. मग जर आज सर्वसामान्य कुटुंबातला एखादा मुलगा डॉक्टर झाला तर त्याच्या पुढे पर्याय काय? मग कुठल्या तरी कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये नोकरी करणं आणि कॉर्पोरेट गुलामगिरी करणं हाच त्याच्या पुढे पर्याय आहे का? त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल टाकायचंच नाही का? तर असं, आणि समजा कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये नोकरी करणं काही चुकीचं नाहीये, पण तिथं रुग्णसेवेचं ते समाधान मिळतं का? तिथं डॉक्टर पेशंट ते रिलेशनशिप तो ओलावा तो असतो का? नाही तिथं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट असतं किंवा बॅलन्स शीट असतं. तर ह्या सगळ्यातून एक मध्यम मार्ग म्हणून, म्हणजे पूर्वीचा जो फॅमिली डॉक्टर होता तो बाकडं टाकून बसायचा तो, आणि आता ज्याला आपण हेल्थ इंडस्ट्री म्हणतोय, तर ती हेल्थ इंडस्ट्री यांच्यातला मध्यम मार्ग म्हणून सगळ्यांनी एकत्र आले, थोडे थोडे पैसे काढले, पैसे नव्हतेच, साहेबांनी ह्या बँकेचे साहेब बसलेले त्यांनी भरपूर लोन दिलं आणि सगळं लोन घेऊन हॉस्पिटलची उभारणीला सुरुवात केली आणि एकत्रित येऊन हॉस्पिटल बांधणं. अशा पद्धतीचं इतक्या मोठ्या प्रमाणात 100 बेडचं इतक्या सगळ्या सुविधा असलेलं हे पहिलंच हॉस्पिटल आहे. आणि मला एक विश्वास वाटतो निकटच्या काळामध्ये, आणि हा सगळा जो हृदयरोगाचा विभाग आहे
तर तो पूर्ण वेळ सांभाळण्यासाठी आमच्याकडे डॉक्टर जैन आहेत की जो हा हृदयरोगाचा विभाग पूर्ण वेळ सांभाळणार आहेत. त्यानंतर उदयकुमार बडे आहेत की जे मेंदूरोग विभाग सांभाळणार आहेत, जिथं मेंदूचे वेगवेगळे ऑपरेशन्स ते करणार आहेत. त्यानंतर आमच्याकडे ऑर्थोपेडिशियन आहेत डॉक्टर बोरले, तर त्यांना जवळपास एक्झॅक्ट त्यांनी आकडा लिहून दिला की 8,900 कितीतरी एवढ्या त्यांनी आतापर्यंत ऑर्थोपेडिक सर्जरीज केलेल्या आहेत, शेकडो जॉईंट रिप्लेसमेंट केलेले आहेत आणि दुर्बिणीतलं ऑपरेशन करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे, त्यांचा हात धरणारा कोणीही नाही. त्यानंतर मेडिसिन विभागामध्ये आमचे कॅप्टन कुल आहेत, नावाप्रमाणे सुशांत पेशंट असो किंवा आयसीयूतलं किचकट पेशंट असो, कुठलीही चिडचिड न करता अतिशय शांतपणे ते पेशंट ते मॅनेज करणार. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांच्या नावावर रेकॉर्ड जमा आहे की त्यांनी कोविडच्या काळामध्ये त्यांनी हजारो पेशंट तपासले आणि त्याच्यापैकी एकही डेथ त्यांनी होऊ दिली नाही. त्यानंतर स्त्रीरोग प्रसूती विभाग सांभाळण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब मेहत्रे आहेत, जे सध्या अकोल्याला वैद्यकीय अधीक्षक आहेत, ज्यांनी हजारो नॉर्मल डिलिव्हऱ्या केलेल्या आहेत, सिझेरियन केलेले आहेत, ऑपरेशन हिस्टेक्टॉमीज केलेले आहेत, वेगवेगळे ऑपरेशन्स केलेले आहेत आणि ते त्यांची वैद्यकीय तिथली सेवा सांभाळून आम्हाला वेळ देणार आहेत. त्याचबरोबर पूर्ण वेळ थांबण्यासाठी स्त्रीरोग प्रसूती विभागामध्ये त्यांच्या मिसेस सुवर्णा मेहत्रे आहेत. मी सुद्धा आहे, पण मी राखीव खेळाडू आहे. ह्या कल्पतरूच्या खाली भगवंताची मुरली आपल्या सगळ्यांना ऐकू येवो, तिचा सुंदर ध्वनी संपूर्ण जगभर पसरो, हीच मी निर्मिकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. क्षेत्रातील मान्यवर व इथं जमलेले सर्व माझे बंधू भगिनींनो, माझं मनोगत करण्यापूर्वी तुम्हाला माझा मनपूर्वक नमस्कार. हे जे कल्पतरू हॉस्पिटल दिसतंय, हा म्हणजे जो एक माइलस्टोन जो अचीव झाला आहे, तर तो अचीव करण्यासाठी सर्व आमचे डायरेक्टर्स आहे त्यांचं खूप सारं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण प्रामुख्याने जे मी नाव म्हणजे घेऊ इच्छितो ते म्हणजे मस्के सरांचं, की हे सगळ्या लोकांना त्यांनी एकत्र आणलं. जे प्रोजेक्ट म्हणजे जो अगदी मुळापासनं डेव्हलप केला आणि तो आत्तापर्यंत ह्या लेवलला जो आणला, तो फक्त सरांमुळं पॉसिबल झालेला आहे. तसंच जे पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि सगळ्यांना पुश करायचं काम, तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये हिरिरीने भाग घेऊन ते काम पूर्ण करण्याचं काम हे महेशनं खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. तर यामध्ये मी माझ्याबद्दल सांगू इच्छितो की मी मेडिसिनमध्ये म्हणजे मी फिजिशियन आहे, इंटरनल मेडिसिनमध्ये मी प्रॅक्टिस करतो. तर मेडिसिन म्हणजे की सर्व आजारांचं ॲनालिसिस आणि त्याचे उपचार, म्हणजे वेगवेगळ्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांचे आजार आणि त्याचे उपचार, याचं शास्त्र म्हणजे इंटरनल मेडिसिन. म्हणजे हे जे शस्त्रक्रिया न करता ज्या पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते, तो भाग जो इन्क्लूड होतो त्याला इंटरनल मेडिसिन असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे अगदी मेंदूपासून हृदयाचे, पोटाचे, इव्हन नसांचे असे सगळे आजार याच्यामध्ये असतात. तर पण प्रामुख्याने माझा जास्त इंटरेस्ट हा डायबिटीज आणि इंटेन्सिव्ह केअर यामध्ये राहिलेला आहे. इंटेन्सिव्ह केअरमध्ये राहायचं कारण जास्त थोडंसं एक इन्सिडन्स सांगतो की मी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी एक्झाम जेव्हा देत होतो त्यावेळेस मी नेहमी घरी यायचो, पुण्याला जायचो. तर असं करत असताना एकदा मला कोणतरी विचारत होतं, ताई तुम्ही केमला येणार आहे ना? म्हटलं केमला येणार आहे, केम हॉस्पिटलला येणार आहे ना? म्हटलं मला ना पुण्याला जायचंय ना मुंबईला जायचंय, कोणतं केएम हॉस्पिटल तुम्ही म्हणताय? तर ते मला, ताई मस्के सर आणि सगळ्या डॉक्टर्सचं जे हॉस्पिटल आहे ते उद्घाटन उद्या आहे, तर तुम्ही येणार आहे ना? म्हटलं हो ऑफकोर्स. म्हणजे मला खरं मस्के सर मागे इन्व्हाइट करायला आले होते. मी सरांना म्हटलं सर तुम्ही माझ्याकडे येऊ पण नका, कारण इतका आनंद, खरं आपल्या घरातले जेव्हा सर्व सदस्य काहीतरी जीवनाच्या नवीन टप्प्यामध्ये जेव्हा पदार्पण करतात, जो आनंद होत असतो तो आनंद खरं आज इथे बसलेल्या आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती आहे. कारण हे म्हणजे मस्के सर असतील, महेश असेल, बोरले सर असतील, गीते सर असतील, म्हेत्रे सर असतील, हे सर्वजण जे आहेत हे परिवारामध्ये राहिलेले आहेत. मस्के सरांचं वैशिष्ट्य असं की मी सरांना कधीही म्हणजे रात्री किती वाजता लागलं तरीही सर माझ्यासाठी किंवा
जीजी आबांसाठी हजर असायचे, माझ्या हक्काचे, म्हणजे एकदम मी कधीही फोन केला की सर लगेच तिथे येणार, जीजीला काही इंजेक्शन द्यायचं असेल, काही अडचण असेल तर सर नेहमी तिथे माझ्या मदतीला सर लगेच धावून येत असायचे. तर मला खूप अभिमान वाटतो, खूप आनंद वाटतोय की अतिशय सुंदर असं हॉस्पिटल, म्हणजे आज हॉस्पिटलमध्ये आम्ही फिरत असताना सगळ्या गोष्टी बघत असताना अतिशय सुंदर पद्धतीने, म्हणजे इतकं व्यवस्थित डिझाईन जी आहे ती हॉस्पिटलची केलेली आहे. खरंच म्हणजे जसं अमित दादा म्हणाले की वेल व्हेंटिलेटेड आणि वेल लिट, म्हणजे कुठेही तुम्हाला असं अंधूक नाही दिसणार आहे. हे जेव्हा हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना, की असं चांगलं वाटतं की हॉस्पिटलमध्ये गेलोय. नाहीतर म्हणजे मी टाटामध्ये पण काम केलेलं आहे, मी KEM मध्ये पण काम केलेलं आहे, तर हॉस्पिटलमध्ये जाण्याला भीती नाही वाटली पाहिजे असं हॉस्पिटल तुम्ही बनवलेलं आहे, तुम्ही डिझाईन केलेलं आहे. खूप कष्ट, खूप म्हणजे विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक हे हॉस्पिटल बनवलेलं आहे. तुमच्या सर्वांचं खरं मी खूप खूप अभिनंदन इथे करते. खरं सर्वजण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहात. आज हॉस्पिटल फिरत असताना तुमच्या सर्वांना भेटून कुठेतरी मला माझे जुने दिवस आणि थोडंसं मिस झाल्यासारखं वाटतं. पण रुपालीताई म्हणाल्या मला, डॉक्टर रुपाली म्हणाल्या की ताई तुमची एक OPD आम्ही इथं ठेवणार आहोत, तर कधी लागलं हक्काने बोलवा, मी हजर राहील, मी इथेच असते. त्याच्यामुळे कधी लागलं, कधी काही वाटलं तर नक्की सांगा, मी नक्की तुमच्या मदतीला धावून येईल किंवा मी असेल, मला आवडेल. उलट पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित सर्व परिवाराचे सर्व नातेवाईक आप्तेष्ट, त्याचप्रमाणे सुशांत गीते सरांचे आई वडील, त्याचप्रमाणे बोर्ले सरांच्या मातोश्री, सर्वच या ठिकाणी मोठ्या आनंदाने या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर मस्केंचे संपूर्ण मस्के परिवार, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज हा कार्यक्रम अतिशय सुंदर असं नियोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे. डॉक्टर राज मस्के हे आमच्याकडे साधारण 30 वर्षापूर्वी तांबे हॉस्पिटलला आले. अतिशय लहान होते, ते नुकतेच डॉक्टर झालेले होते आणि ते तांबे हॉस्पिटलला जॉईन झाले. आणि तेव्हा डॉक्टर सुधीर तांबे यांनी ICU सुद्धा सुरू केलेलं होतं आणि त्याचं संपूर्ण जबाबदारी ते घेत असायचे. पेशंट खूप असायचे, ऍक्सिडेंटचे पेशंट, इमर्जन्सी खूप यायचे, कारण हॉस्पिटलचं नाव खूपच आपलं चांगलं असल्यामुळे त्या ठिकाणी सतत पेशंट येत असायचे. परंतु त्यांना आळस कधी नव्हता, अतिशय उत्साहामध्ये ते काम करत असायचे. खरं तर खूप म्हणजे वेगळ्या प्रकारचं नातं त्यांचं आणि आमचं झालेलं आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब संतजी थोरात दादा आणि माझी आई मथुराबाई थोरात, त्याचप्रमाणे आमच्या सासूबाई प्रयागाबाई तांबे, या सर्वांची सेवा त्यांच्या हाताने खूप चांगल्या प्रकारची झालेली आहे. खरं तर राजेंद्र मस्के म्हटलं तर त्यांनी त्यांच्या आईची पूर्ण सेवा, आई वडिलांची पूर्ण सेवा स्वाती आणि राजेंद्र मस्के यांनी अतिशय स्वतः कुठलंही कुणी न लावता स्वतः त्यांनी या ठिकाणी केलेले आहे. सुशांत गीतेंच्या सोनाली गीते खूपच सुंदर भाषण करतात, एकदम संस्कृत वगैरे. तुम्ही MBBS आहात, परंतु असं वाटलं की तुम्ही आयुर्वेदातल्या कोणी झालेले आहात का काय, अशा प्रकारचं भाषण तुम्ही केलं. त्यामुळे गीते सरांचंही भाषण तुमच्या पटीने अजून चांगलं त्यांनी केलं. आणि आमच्या आम्ही शिंदे ते कवीच आहेत, त्याच्यामुळं आमच्या कवींनी चांगल्या प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. रुपाली सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी शहरामध्ये काम करतच होती. आहात असे सेवाभावी व्रत घेतलेलं हे नवीन हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आताच अमितने सांगितलं की हे सुद्धा तांबे हॉस्पिटल सारखंच सेवाभावी होऊ शकेल आणि तशाच प्रकारची सेवा या ठिकाणी होणार आहे अशी निश्चितपणे आम्हाला खात्री आहे. मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नुसार सोयी नाहीत, तज्ञ डॉक्टर्सही आहे, सर्व टीम अतिशय चांगली आहे. असं KEM हॉस्पिटल, कल्पतरू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा इथे शुभारंभ आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे माजी महसूल मंत्री मान्य बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. त्याचं राजकारणात आलो आणि मी कुठेही जायचो, परंतु मी एकदा डॉक्टर मस्के असले तिथे म्हणजे मी निर्धास्तपणे त्या ठिकाणी बाहेर फिरायचो. तो अतिशय उत्तम पद्धतीने पूर्ण हॉस्पिटल त्या ठिकाणी सांभाळत होता. तर त्याला इतकं कौशल्य, म्हणजे मुळातच खूप हुशार होता. कदाचित त्यावेळेस त्यांनी जास्त सिरियसली अभ्यास नसेल केला, नाही तर तोही मेडिकलला गेला असेल, तर मला माहित नाही का.
त्या ठिकाणी इंजिनियर झाला. बिट्स पिलानी म्हणजे अतिशय देशातलं अत्यंत उत्तम संस्था आहे म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजची, आणि तिथे पृथ्वीराजजी चव्हाण साहेब तिथे इंजिनियर झालेले आहेत. आणि आता दुसरा मुलगा IIT दिल्लीला त्या ठिकाणी हे करतोय. इतकी बुद्धिमान असं त्याचे सर्व त्यांची मुलं, दोन्ही मुलं अतिशय बुद्धाने, स्वातीताई पण फार हुशार आहे. तर असं त्या ठिकाणी तांबे हॉस्पिटलचं त्यांनी सांगितलं की सर्वांचं आमचं, आणि दादा आजारी असायचे, बाई असायचं, पूर्ण म्हणजे इतकी आम्ही निर्धास्त असायचो. राजू तिथे कधी पण रात्री बेरात्री केव्हाही दादांच्या सेवेसाठी, बाईंच्या सेवेसाठी, आणि कुणाचंही असेल घरचं काही असलं म्हणजे साहेबांना जरी काही वाटलं काही आपल्याला काही तर डॉक्टर मस्के त्या ठिकाणी येणार. म्हणजे आमचा सगळ्यात पहिला फिजिशियन कन्सल्टंट कोण असेल तर डॉक्टर मस्के आमचे पहिले कन्सल्टंट आहे की तिथे आम्हाला काही वाटलं. आता करोनाच्या काळात माझी कोलेसिस्टेक्टमी झाली होती. त्यावेळेस मला वाटतं ज्या दिवशी मला खूप पोटात दुखायला लागलं तर त्याच वेळेस पहाटे एकदम जोरात रायगड आले. मग मी म्हटलं आता आपल्याला लगेच जायला पाहिजे म्हणून आम्ही जसलोकला त्या ठिकाणी लीलावतीला गेलो. आणि मग राजू त्या ठिकाणी परत माझ्याबरोबर आला आणि पूर्ण 4-5 दिवस मला म्हणजे तिथे सर्जरी वगैरे सर्व व्यवस्थित करून मग आम्ही पुन्हा घरी आलो. तर सांगायचं हेतू की कुठल्याही आजाराच्या प्रसंगामध्ये डॉक्टर मस्के हे सतत त्या ठिकाणी होते. तर असं एक नातं आहे. पुढे डॉक्टर गीते आमच्या टीममध्ये जॉईन झाले. डॉक्टर गीते सुद्धा अतिशय शांत आणि परंतु फार चांगल्या पद्धतीने ते पेशंट मॅनेज करतात. तर असं डॉक्टर सुशांत गीते अतिशय हुशार आहेत. आता ते आमचे फिजिशियन आहेत. सौदुर्गाला त्या ठिकाणी मधून मधून गरज लागली तर डॉक्टर गीते तिथे येतात आणि पूर्ण त्यांच्याच सल्ल्याने आम्ही जातो. पुन्हा मुंबईपेक्षा आम्हाला डॉक्टर गीते हे अधिक त्या ठिकाणी विश्वासार्ह वाटतात. आणि म्हणून ते देखील आमचे फिजिशियन. डॉक्टर बोरले ऑर्थोपेडिक सर्जन आहे. कमी वेळ जावं लागतं पण हल्ली जरा 1-2दा त्यांच्याकडे जावं लागलं. माझ्या स्पाईनला त्रास झाला तर त्याच डॉक्टर बोरले हे आमचे कन्सल्टंट असतात. डॉक्टर मेहत्रे यांचा जरी कमी संबंध आला ते उत्तम गायनेकॉलॉजिस्ट आहे. मिळावू लोकांशी चांगला संपर्क ठेवणारे, लोकांशी चांगल्या पद्धतीने वागणारे असे हे सर्व आता डॉक्टर्स एकत्र आले. त्यांनी अतिशय सुंदर असं सुंदर म्हणजे सर्व अर्थाने परिपूर्ण अशा पद्धतीचं हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी निर्माण केलंय. मी त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी सांगितलं की तांबे हॉस्पिटलची टीम आहे. दुसरं तांबे हॉस्पिटलमध्ये आल्यासारखं मला वाटलं. हे खरं आहे. मी त्या सर्वांचं इथे मनापासून अभिनंदन करतो. आणि निश्चितच आता या सगळ्या स्पर्धा वगैरे खूप असते. या स्पर्धेच्या ह्याच्यामध्ये हा मोठा प्रोजेक्ट त्यांना यशस्वी करायचा आहे. तो निश्चित यशस्वी होईल अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आया जब ये हॉस्पिटल यहाँ खुलने का था तो हम लोग उससे जुड़कर इनको फाइनेंस किया और फाइनेंस में इन्होंने बहुत अच्छा हॉस्पिटल एक मीन्स की एक सेमी अर्बन एरिया में बनाया है जो कि मीन्स की यहाँ के लोगों के लिए बहुत बढ़िया है. और मैं आशा करता हूँ कि आगे भी ये और ग्रो करे और इस हॉस्पिटल का नाम अच्छा रहे. इसमें सारा फैसिलिटी है. इसके साथ अन्य जितने भी डॉक्टर्स जुड़े हुए हैं सब अपने अपने फील्ड में एक्सपीरियंस एंड एक्सपर्ट्स हैं. तो इसलिए आशा करता हूं कि ये हॉस्पिटल मीन्स कि यहाँ पे अच्छा काम करे और लोगों का स्वास्थ्य का ध्यान रखे क्योंकि हेल्थ इज द वेल्थ बेस्ट है. इसलिए मैं आशा करता हूं कि ये केम हॉस्पिटल अपना आगे ग्रो करते रहे. थैंक यू. धन्यवाद सर. हॉस्पिटल म्हणजे कल्पतरूचा केएम आणि मल्टी स्पेशालिटीचा यम आणि मग हॉस्पिटल इथे क्लिअर करून टाकतो. केएम काय भानगड विचारतील लोक. केएम हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले भगिनी, खरं अत्यंत सुंदर असा कार्यक्रम हा. संध्याकाळ जी आपली आहे म्हणजे आठवणीत राहणारी संध्याकाळ. इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही केलेला आहे आणि त्याच्यामध्ये इमारत पाहिली की आम्हाला काही गोष्टी लक्षात येतात. कसं आहे आर्किटेक्ट, कसं आहे इंटेरियर. मला तर असं वाटून गेलं एखादा दागिना घडवा तशी इमारत घडवली तुम्ही. सुंदर दागिना घडवा होता आणि त्या दागिन्याला हिरे मानकं वाचवले डॉक्टरच्या रूपानं सगळे. त्यामुळे दागिना किती सुंदर असेल. वेगळी काही आता वेगळं आणखी सांगितलं पाहिजे असं नाहीये. जे जे चांगलं ते करण्याचा प्रयत्न या हॉस्पिटलमध्ये मला अत्यंत चांगल्या पद्धतीने दिसला. कुठेही काटकसर दिसली नाही. नेटनेटकेपणा जे आवश्यक असेल ती प्रत्येक गोष्ट केलेली.
साधनांमध्ये सुद्धा जे साधनं आता आपल्याला संगमेरमध्ये नगर जिल्ह्यात नाही ती अत्याधुनिक साधनं तुम्ही आताच आणून ठेवली. तुम्ही खरं सांगायचं राहिलं मला सांगायची पाळी यायला लागली. मी ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरला गेलो, ऑपरेशन थिएटर पाहिलेले असतात आपण अनेक वेळेस, पण म्हटलं हे नवीन काय आणलं तुम्ही. त्याच्यात 3-4 इक्विपमेंट आणखी नवे त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण असल्या का परिपूर्णता कशाला म्हणतात. एक सुंदर असं सेवेकरता, आरोग्याकरता, जनतेच्या आरोग्याकरता हे दालन उभं राहिलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज जाहीर झालंय असं मी प्रथम जाहीर करतो. हे खरं आहे की डॉक्टर म्हस्के आणि आता सगळी तुमची टीम काही ना काही माझ्या बाबतीत डॉक्टर गीतेन बरोबर एकदा बसलो जो डॉक्टर अमित बरोबर डॉक्टरच्या बाबतीत नाही परंतु दुसरं आता ऐकायला हरकत नाही कविता असं मला समजलंय. परंतु आपले बरेचसे डॉक्टर काही ना काही निमित्तानं आलेत. पण तुम्ही डॉक्टर गीते तुम्ही माझ्याकडे आले त्याच्या अगोदर डॉक्टर म्हस्के आलेले असते लक्षात ठेवायचं. त्यानंतर डॉक्टर गीते येतात. आता माझी तर अशीच सवय, आता शरीर आहे शेवटी मशीनच आहे, गाडी असते जसं त्याला गाडीला काही ना काही चालतंच, डागडुजी चालती किंवा काहीतरी असतं तसं शरीराचं असतंच हे सगळं. हे याच्यामध्ये पहिला फोन मी संगमेरचा करीत असेल तर डॉक्टर म्हस्केला करतो, म्हणजे जयाताईला सुद्धा नाही. मग डॉक्टर म्हस्के म्हणतात की हे ठीक आहे, आपण पाहून घेऊ, हे डॉक्टर बोलू ते बोलू, ते डॉक्टर बोलवून ते सगळं व्यवस्थित पद्धतीनं आम्ही पुढे जातो. परंतु या सगळ्याचे सूत्रधार म्हणून एक विश्वासन आणि खरं सांगतो तुमचं त्यांचा अनुभव सुद्धा ते जे तपासणी करतात त्याला डायग्नोसिस आपण म्हणतो ते अत्यंत परफेक्ट असतं. त्यामुळे नेमका डॉक्टर बोलवणं नेमकी त्याच्यावर उपचार करणं हा अनुभव हा त्यांचा आहे. आणि म्हणून डॉक्टरांना विचारलं काय चाललंय सध्या, काय नाही मुलं काय करतात, मुलं एवढे भारी निघाले. बीट पिलानीचं म्हणजे तुम्ही वर्णन करता तर 1 नंबरचं कॉलेज बीट पिलानी 1 नंबर आहे इंजिनिअरिंग मधलं देशातलं, इतकं ताकदीचं आहे. तिथं मुलगा जातो शिकतो, दुसरा मुलगा त्यामुळं नशिबाने त्यामुळे तुम्ही एक चांगलं काम केलं की ह्या सगळ्या माझी अडचण समजा, अरे हे सगळे माझ्यापेक्षा वयाला लहान आहेत, यांचे पोरं लाईनला लागले अजून माझं शिकवतोय. आमची किती नशिबाने तुम्ही. आता हे बरोबर आहे इथपर्यंत ठीक झालंय, अजून एक येतोय आता न्यूयॉर्क करून. पुढाकार घेऊन तुम्ही सगळ्यांनी केलेलं मला दिसतंय की ही खूप चांगली ज्यांनी सेवा 15-15 वर्ष केलेली आहे, ज्यांचं नाव चांगलं झालेलं आहे, अशा सगळ्यांना एकत्र केलंय आणि एक सुंदर हॉस्पिटलची तुम्ही निर्मिती केली. याचा आनंद आम्हाला आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा देण्याकरता आम्ही इथं सर्वजण जमलोय. असं समजायचं कधी कारण नसतं का खूप हॉस्पिटल झाले मग आता कसं होईल, असं होत नसतं. त्याचा परिणाम असा असतो की हब तयार होतो. हब आणि हब म्हणजे काय, आता तुम्ही म्हणाल का पुण्याला एकंदर पूर्वी असं होतं का प्लॅन केला जायचं इंजिनिअरिंग कॉलेज कुठं कुठं असावं, इथं असावं इथं असावं. पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेज किती आहे, 75 इंजिनिअरिंग कॉलेज, म्हणून काही कमी पडलं का. एकदा हब झालं, एकदा मेडिकल हब. आता हे संगमनेर झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय. कुठलाही माणूस असा विचार करतो का कुठं जाण्यापेक्षा चला संगमनेरला जाऊ. समृद्धी महामार्ग हा तुमच्याकरता एक चांगला आहेच. आपली आता एक ट्रेन सुद्धा संगमेरवरून जाणार आहे ना, आता ती काय थोडं बदललं म्हणतात, मला अजून माहित नाही नक्की, दिशा बदलली म्हणतात असं ऐकलंय मी, तुम्ही तपासा. परंतु ते आहे. आणखी काही असू संगमनेर केंद्रस्थानी येते सगळ्या याच्या आणि कुठूनही पेशंट इथे येऊ शकतो, जाऊ शकतो. आणि काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की मोठ्या शहरांचे काही चांगल्या गोष्टी असतात पण चुकीच्या काही असतात. आता सध्या पुण्याला मुलं शिक्षणाकरता टाकण्याची जी पद्धत आहे ती कमी झाली, कारण तितक्याच चुकीच्या गोष्टी सुद्धा तिथं घडत असताना दिसत आहेत. आपलं का म्हणतात नाही ते तालुक्याचं असलं तरी चांगलंय, तसं आपलं काय जे आहे ते असं ठेवलं पाहिजे. आपण काळजी घ्यावं लागेल आपल्याला की लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही तिथं जाऊ, आपण संगमेरला जाऊ, तिथं ट्रीटमेंट चांगली असते. ही काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. तशी तुम्हाला सगळं तुम्ही निश्चितपणे इतका अनुभव मोठा आहे तुमचा, 15-20 वर्ष अगोदरच काम केलेलं आहे. डॉक्टर म्हस्केंचा अनुभव 30 वर्ष म्हणावं लागेल, 30 वर्षापूर्वी आलेले. आपल्याला असं एक हब निर्माण झालं पाहिजे. या दृष्टीनं
आपण सगळ्यांनी काम करावं. चांगली सेवा देण्याची खूप मोठी संधी आपल्याला आहे. हे खरं की डॉक्टर तांबे आले त्यावेळेस त्यांचं जागा शोधायला मी होतो आणि त्यावेळेस त्यांना बाजारपेठेमध्ये 15x20 ची एक खोली मिळाली होती. 15x20 असेल. त्यातले 5-7 फूट पहिले आतले ती रूम हे आणि बाहेर एक बसायचं हे. पण एक होतं की इतकी चांगलं फर्निचर केलेलं होतं ते नशिबानं. तसे नशिबानाचे पहिल्यापासून इतक्या छोट्याच्या सुरू केलेलं आणि दुसऱ्या हॉस्पिटल कुठेतरी जाऊन ते सुरू ऑपरेशन करीत असायचे. परंतु एक नाव हे बघा, शेवटी आपण कसं वागतो, आपली कृती कशी आहे, यश कसं, आपण लोकांना कसं समाधानी करतो, आपण जे काही काम करतो किंवा ज्याच्यातून फी आपल्याला मिळते पण त्याच्यातून समाधान त्याच्यापेक्षा जास्त होतं. अरे आमची फी घेतली पण समाधान त्याच्यापेक्षा जास्त आहे असं वाक्य आलं पाहिजे याची. आणि त्याच्यातूनच तेव्हा इतकी प्रगती. आणि आज पाहतो आपण की मोठे हॉस्पिटल्स केले, हे झालं. डॉक्टर तांब्यांच्या संबंधातून सगळेजण आले. मी पाहतोय की बऱ्याच वेळा काय होतं तर तुम्ही सगळेजण डॉक्टर तांब्यांच्या हॉस्पिटलच्या संपर्कात येऊन गेलेले. मी पाहतो माझा ड्रायव्हर डॉक्टर तांब्यांचा, माझा PA डॉक्टर तांब्यांचे, एक प्रोडक्शन सेंटर आहे ते. माझ्या 4-5 माणसं डॉक्टर तांब्यांकडूनच आलेले आहेत. खरं सांगतो तुम्हाला, ट्रेनिंग घेऊन आलेले. काही आहेत तर किती जण आहेत. काही असलं तरी एक चांगले संस्कार, काही चुकीचा व्यवहार नाही, लोकांबद्दल एक चांगली भावना ठेवणं, त्यांना मदत करणं, आपल्या याच्यातून त्यांना उपचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण कर्जा पैसा काही पडणार नाही. तुम्ही खूप मदत केलेली हे काही मी नाकारत नाही. हे शेवटी एक रिलेशन्स असतात, हे असतात. आपलं हॉस्पिटल म्हणून जे जे संबंध असतील त्यांच्याशी चांगले संबंध विकसित करणं ही गरज असते. आणि त्या पद्धतीने आपली वाटचाल ही आपल्याला करायची. मला खूप आनंद झाला. मी डॉक्टर आलते दुपारी, ते मला म्हटले की दुपारी 1 वाजता कार्यक्रम करायचा. म्हणजे डॉक्टर 1 वाजता कुठे कार्यक्रम करायचा, संध्याकाळी करा, जरा लाईट बीट मला लावा म्हणलं. दुपारी काय करता म्हणलं, संध्याकाळी मस्त कार्यक्रम करायचा म्हणलं. आणि तुम्ही खूप चांगला कार्यक्रम केला, सुंदर कार्यक्रम हा झाला, आठवणीत राहणारा कार्यक्रम तुम्ही केला. पुढच्या काळातही तुमच्या हातून खूप आरोग्याची सेवा व्हावी आणि एक आनंद समाजामध्ये निर्माण करण्याचं काम तुमच्या हातून व्हावं याकरता मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. KM हॉस्पिटलच्या या 100 खाटांच्या नवीन रुग्णालयाचा उद्घाटन समारंभ ऐतिहासिक आणि आरोग्यदायी क्षणी आपली उपस्थिती आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सर्वप्रथम या प्रकल्पासाठी अनमोल मार्गदर्शन आणि मोलाची साथ देणारे, ज्यांच्या शुभ हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन झाले, माननीय श्री बाळासाहेब थोरात साहेब, आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे श्री सुधीर तांबे सर, दुर्गाताई, जयश्रीताई आणि अन्य मान्यवर, आम्ही सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. ज्यांच्या प्रोत्साहामुळे आणि सहकार्यामुळे आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्णत्वास आला. या रुग्णालयाची संकल्पना, आखणी आणि रुग्णालय बनवण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व सामाजिक संस्था, बांधकाम व्यावसायिक, आराखडा तयार करणारे अभियंते, डॉक्टर मंडळी आणि कर्मचारी वर्गाचेही आम्ही मनपूर्वक आभार मानतो. विशेषतः आपल्या परिसरातील नागरिक ज्यांनी सदैव या उपक्रमाला पाठिंबा दिला त्यांचेही आम्ही ऋणी आहोत. तुमचा विश्वास आणि आमची साथ हेच आमचे खरे बळ आहे. आज येथे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे, मान्यवरांचे, पत्रकार बंधू भगिनींचे आणि स्वयंसेवकांचे आम्ही हार्दिक आभार मानतो, कारण तुमच्यामुळेच हा सोहळा अधिक संस्मरणीय झाला. शेवटी एवढेच सांगतो की रुग्णालय केवळ एक इमारत नाही आहे, हे तुमच्या आरोग्याची, आशेची आणि सेवाभावी भावनेची एक खूण आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी होईल याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. मी व माझ्या सहकाऱ्यांनी 2 वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात खरे होते. हे बघून खरंच मनाला छान वाटते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या KM हॉस्पिटलला अर्थरूपी मदत करण्यासाठी युनियन बँकेचे ही मी मनापासून आभार मानतो. या आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने एक सांगू इच्छितो, विश्वसनीय उपचाराची परंपरा हे आमचे ब्रीदवाक्य आहे. विश्वसनीय उपचारांची परंपरा हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही आपल्या सेवेसाठी सज्ज झालेलो आहे. आपल्या वैद्यकीय गरजांसाठी
व आमच्या भावी आयुष्याच्या नवीन इनिंगसाठी आपण मनापासून शुभेच्छा देण्यासाठी वेळात वेळ काढून आपण आपले सर्व काम बाजूला ठेवून इथे आलात त्याबद्दल मी आपल्या ऋणात राहू इच्छितो. आपल्या सर्वांना एक विनंती आहे की कार्यक्रम संपल्या